बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तिरे हत्याकांडांनी सोलापूर हादरले. दीराने भावजईसह 2 मुलांची केली निर्गुण हत्या. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली असून तिरे हत्याकांडामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गाव अक्षरशः हादरून गेले. आई आणि तिच्या 2 मुलांची तलवारीनं सपासप वार करून निर्गुण हत्या केल्याची घटना आज सोलापूरमध्ये उघडकीस आली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बोरामणी गावातील म्हस्के कुटुंबियांची 3 घरं एकमेकांच्या शेजारी आहेत. मधल्या घरात गायत्री सुधाकर म्हस्के वय वर्ष 42, त्यांची मुलगी प्रिया वय वर्ष 18 आणि मुलगा शिवराय वय वर्ष 16 हे 3 राहत होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास दीरानं घराच्या गच्चीवर प्रवेश करून झोपेतच असणाऱ्या 3घांवर तलवारीने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात गायत्री आणि प्रिया यांचा मृतदेह गच्चीवरच आढळला, तर शिवरायाचा मृतदेह घराच्या बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला. ठसेतज्ञ, गुन्हे शाखा आणि अन्य पथके तपासासाठी दाखल झाली असून पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. दरम्यान गायत्री म्हस्के या विधवा असून त्या आपल्या 2 मुलांसह राहत होत्या. शेजारी सख्या दीराचं घर असल्याने शेतजमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडले असावे असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या भीषण घटनेमुळे बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.